सत्यनारायण व्रतकथा अध्याय 1. महामुनी ऋषी व्यासजी म्हणाले, फार पूर्वी नैमिषारण्य तीर्थात शौनकादिक ऋषींच्या 88,000 ऋषींनी पुराणवैत्य श्री सूतजींना विचारले, हे सूतजी, या कलियुगात वेद आणि शिक्षण नसलेल्या लोकांना भगवंताची भक्ती कशी मिळेल आणि त्याचा उद्धार कसा होईल? हे मुनिश्रेष्ठा, मला असे काही व्रत किंवा तपस्या सांगा जे केल्याने तुम्हाला अल्पावधीत पुण्य मिळेल आणि इच्छित फळही मिळेल. अशी कथा ऐकायची खूप इच्छा आहे. या प्रश्नावर शास्त्राचे जाणकार श्री सूतजी म्हणाले, हे वैष्णवांतील आदरणीय, तुम्ही सर्वांनी जीवांचे हित आणि कल्याण विचारले आहे. आता मी तुम्हाला ते सर्वोत्तम व्रत सांगेन जे श्रेष्ठ मुनी नारदजींनी श्री लक्ष्मीनारायण भगवानांना विचारले होते आणि श्री लक्ष्मीनारायण भगवानांनी मुनिश्रेष्ठ नारदजींना सांगितले होते. तुम्ही सर्व चांगले लोक ही कथा काळजीपूर्वक ऐका. एका मुनीनात ही सत्यकथा नेहमीच आनंददायी असते. उष्णता दूर होऊ आनंदाच्या भरभराटीने सर्व कार्य पार पडते. पराकोटीच्या संकटात दुःखापासून मुक्ती मिळवा. प्रत्येकाला कुठल्या तरी ठिकाणी मदत मिळते. भगवंताच्या नामाचा आणि चारित्र्याचा महिमा केल्याशिवाय महाकाली पापांपासून मुक्त कशी होणार? मुनिश्रेष्ठ नारद इतरांच्या कल्याणासाठी सर्व जगात भटकणारे एकेकाळी मृत्यूभूमीवर पोहोचले. येथे जन्मलेल्या जवळपास सर्वच मानवांना त्यांच्या कर्मानुसार अनेक दुःख भोगताना पाहून त्यांना वाटले की काही प्रयत्न केल्यास जीवांचे दुःख नक्कीच दूर होईल. असा विचार मनात घेऊन श्री नारद विष्णुलोकात गेले. तेथे श्वेतवर्ण व 4 भुजा असलेले देवांचे ईश नारायण, ज्यांच्या हातात शंख, चक्ती, गदा आणि कमळ होते आणि माला धारण केली होती, ते पाहून त्यांची स्तुती करू लागले. नारदजी म्हणाले, हे देवा, तुम्ही खूप सामर्थ्यवान आहात. मन आणि वाणी सुद्धा तुम्हाला शोधू शकत नाहीत. तुम्हाला आरंभ, मध्य, अंतही नाही. सृष्टीच्या निर्गुण स्वरूपामुळे भक्तांच्या दुःखांचा नाश करणारे तुम्हीच आहात. मी तुम्हाला नमन करतो. नारदजींची प्रार्थना ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे योगीराज, तुमच्या मनात तरी आहे काय? तुम्ही इथे आणि कमळ होते आणि मला धारण केली होती. ते पाहून त्यांची स्तुती करू लागले. नारदजी म्हणाले, हे देवा, तुम्ही खूप सामर्थ्यवान आहात. मन आणि वाणीसुद्धा तुम्हाला शोधू शकत नाहीत. तुम्हाला आरंभ, मध्य, अंतही नाही. सृष्टीच्या निर्गुण स्वरूपामुळे भक्तांच्या दुःखांचा नाश करणारे तुम्हीच आहात. मी तुला नमन करतो. नारदजींची प्रार्थना ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे योगीराज, तुमच्या मनात काय आहे? तुम्ही इथे चांगला प्रश्न विचारला आहे. मी तुम्हाला सांगतो ते व्रत ज्याचे पालन केल्याने मनुष्य मोहापासून मुक्त होतो. एका महान पुण्यदाता व स्वर्ग आणि मृत्यू या दोन्ही ठिकाणी दुर्मिळ असा व्रत आहे, जो मी आज तुम्हाला सांगतो. श्री सत्यनारायण भगवानांचे हे व्रत नियमानुसार केल्याने मनुष्य या पृथ्वीवर सर्व प्रकारचे सुख उपभोगून मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करतो. भगवान श्री विष्णूंचे असे वचन ऐकून नारद मुनी म्हणाले, हे देवा, त्या व्रताचा नियम काय? फळ म्हणजे काय? हे व्रत यापूर्वी कोणी केले आहे आणि कोणत्या दिवशी करावे? कृपया मला सविस्तर समजावून सांगा. भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, दुःख आणि सर्व प्रकारचे रोग दूर करणारे हे व्रत सर्व ठिकाणी विजय मिळवून देणारे आहे. कोणत्याही दिवशी श्रद्धेने आणि भक्तीने ब्राह्मण आणि बांधवासह संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा करावी. नैवेद्य, केळीचे फळ, तूप, मध, साखर किंवा गूळ, दूध आणि गव्हाचे पीठ भक्तिभावाने घ्यावे. गहू नसताना साठी पावडर घेऊ शकता. हे सर्व भगवान श्री सत्यनारायणाला भक्तिभावाने अर्पण करा. नातेवाईकांसह ब्राह्मणांना भोजन अर्पण करावे. यानंतर स्वतः खा. रात्री श्री सत्यनारायण भगवान यांची गाणी इत्यादी आयोजित करा आणि श्री सत्यनारायण भगवानांचे स्मरण करण्यात वेळ घालवा. जे अशा प्रकारे व्रत करतात त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. विशेषतः कलियुगात मृत्यूभूमीत हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे कमी वेळात आणि कमी पैशात महान पुण्य प्राप्त केले जाऊ शकते. तर हा होता सत्यनारायण व्रतकथेचा पहिला अध्याय. दुसरा अध्याय वाचण्यासाठी तुम्ही माझ्या या प्राचीज मोटिवेशनल हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका,
जेणेकरून पुढील अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.